On lyrics, on counts, and 5 and 6 and 5, 6, 7, go. आवाज येतो का? कोणाचा आवाज आहे? ओ नवी न्यू मम्मा आली बघ. फिअरलेस न्यू मम्मा. ओ माय गॉड. हो सेट व्हायची आहे ना, अशी एकदम चपटे दिसताय. अच्छा, सेटल डाऊन तर थोडे बाउन्सी पण होते. केसांची ट्रीटमेंट झालेली आहे. कॅन यू टेल अस व्हॉट यू हॅव डन? मला कमेंट येतील, सांगा काय केलंय. काय मी केराटिन केलंय. स्मूथनिंग नव्हती करू शकत बिकॉज दॅट वॉज लॉट्स ऑफ केमिकल्स. म्हणून मग त्यांनी रेकमेंड केलं की केराटिन करा, विच इज ऑब्व्हियसली केमिकल, पण म्हणतात इट इज नॉट अ केमिकल असं. आणि कधी गेली होती तू? 1:30. आणि आता किती वाजले? 7 वाजले. 1-1.5. अरे बघ ना किती मला स्वयंता म्हणलं. मी जरा मध्ये पण म्हणलं अरे राहू दे, म्हणलं अर्ध उद्या करू. 1:30 वाजेची गेली होती, 6 वाजेला आली आहे. म्हणजे ऑलमोस्ट 7 वाजेला ऑलमोस्ट 4.5 तास. हा 4.5 तास. आमचं पोरांचं बघ अर्ध्या तासात झूप मॅक्स टू मॅक्स 1 तास. बोर झालं. हा मी ती पोरगी पण बोर झाली. तिला फिरून मी बोर झालो. किशी देऊन दे बेटा, मामाला किशी देऊन दे. मामाला मला छान दिसतंय मामा, छान मामा, छान. चलो कसं वाटतंय सांगा. आता जाऊया वरती. मला आलाय पूर्ण घाम, पूर्ण फिरवलं तिने मला आज मस्त. हाय बेटा. जय बाप्पा. जय बाप्पा. कशी करते? हो. तर पिऊ येऊन गेली. त्याच्यानंतर मी म्हटलं जरा आता आपण बाहेर जाऊया. दिवसभरापासून घरात होतो, डोकं जरा आउट होऊन गेलं. माझ्या मित्राला भेटायचं होतं. मला खूप दिवसांपासून चालला होता आमचा प्लॅन. फायनली आता जाऊन भेटलोय. आता तुम्ही बघितलं असेल ट्राईम शोरूमचा बाहेर काय करतो दादा तू. मी तर आपल्याला वेळ आहे घ्यायला, पण माझ्या मित्राने एकदम भारी गाडी घेतली. फर्स्ट ऑफ ऑल लेट मी इंट्रोड्यूस विनीत. ओके, विनीत हिअर इन द हाऊस. आणि ही आहे त्याची ट्राईम टायगर. ॲक्च्युली मला ही गाडी बघायची होती, तर गाडी बघायला आपण आलो होतो. आणि काय सेक्सी गाडी दिसते. ॲक्च्युली लाईट नाही तर अंदाज येणार नाही. बघा ही गाडी बघा आणि ती गाडी बघा, एक नंबर गाडी आहे. फायरिंग ऐकव बाबा. पण प्लॅन करू लवकरच राईड्स वगैरे. आता मला भेटतो, आमचं जे काही डिस्कशन करायचं ते करतो आणि आपण नंतर अजून परत बघू. जमलं तर एखादा राईड पण दाखवतो तुम्हाला. ठीक आहे, चल बाय. ओके, मग मित्रासोबत जसं बसलो होतो तुम्हाला लगेच दीपकचा कॉल आला की तुझी तब्येत थोडी खराब आहे, तिला ताप आहे, व्हायरल. तसे मला सांगतच होते सकाळपासून की कणकण होते. आता जी सिच्युएशन बघतो मी लगेच दवाखान्यात घेऊन जाणार आहे. हे काहीतरी चांगलं होत आलं की काय नाही सुरूच राहतात. चल बस बघू. अरे आहे ना, ताप आहे पिऊ. केलं, अपॉइंटमेंट घेतली आहे. चल आपण जाऊन येऊ. आहे बऱ्यापैकी ताप आहे तुला. छोनीचा आत्ता गेला, स्नोईला परवाच घेऊन गेली होती. आता मॅडमांचा. चला निघूया. डॉक्टरकडे जाऊन इंजेक्शन दिलं. डॉक्टरने सांगितलं व्हायरल आहे, व्हायरलमुळे होतं आहे. इंजेक्शन आम्ही 5 दिवसाचं मेडिसिन दिलं आहे. आता पिऊ मेडिसिन घेऊन झोपली आहे. उद्याचं बघू. उद्याचं आता प्लॅन केला होता आज की म्हटलं आज डान्स प्रॅक्टिस सुरू करू. काहीतरी होस्टिंग पण करायची आम्हाला दोघांना, तर काहीतरी गेम्स विचार करू. म्हणजे तुम्ही जे विचार केलं असेल ना तसं होतच नाही. म्हणजे आज मी इतका प्लॅन करून यायला असं करेल तसं करायला हे होऊन जाईल तुम्ही. आता उद्याचं पण मला सगळं डामाडोल वाटतोय, कारण की आज जे नाही झालं मग ते उद्या करावं लागेल. उद्याचं जे होतं ते तर मग माहीतच नाही आता कधी होतं काय होतं. ठीक आहे, मी जेवण करतो, झोपतो. आपण भेटूया उद्या सकाळी. बाय बाय, गुड नाईट. Ready, set, go! हाय स्नोई, से हाय. तर स्नोई आज एका प्रोडक्टला इंट्रोड्यूस करते. स्नोई काय आहे हे प्रोडक्ट? तर हे आहे लव्हलॅबचा टब विच वॉज व्हेरी 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 युजफुल फ्रॉम डे 1.
स्नोईला आम्ही जेव्हा 10व्या दिवशी आंघोळ घातली त्या दिवशीपासून हा टब खूप युजफुल आहे आणि हा आत्ताही टिकतो आहे. तर लेट मी क्विकली शो यू की हा टब कसा यूज करतो. सो फर्स्ट ऑफ ऑल ॲज यू कॅन सी हा एकदम फोल्डेबल आहेत आणि त्याला असे 2 पाय आहेत. वन्स यू सेटल इट डाऊन याला असं फक्त इथे खाली दाबायचं अँड युअर बिग ह्यूज टब इज रेडी. सो हा कॅरी करायला कारच्या डिक्की वगैरेमध्ये टाकायला खूप कन्व्हिनियंट आहे आणि अतिशय लाईट वेट आहे. इथे पकडायला एक हँडल आहे आणि इथे साबण ठेवण्यासाठी जागा आहे. इथे त्यांनी एक असं बटन दिलेलं आहे अँड वी ओपन इट. तर याच्यातनं सगळं पाणी ड्रेन आउट होऊन जातं. ड्रेन आउट झाल्यावर मी परत याचं झाकण लावते आणि मी फ्रेश पाणी परत याच्यामध्ये भरते. सो दिस इज अ रिअली नाईस ऑप्शन जर तुमचा बेबी 0 डेजचा पण असेल त्यासाठी सुद्धा. तर हे खूप कन्व्हिनियंट आहे आणि स्नोई हे आत्ता पण यूज करते. पण येस यू नीड टू सुपरवाईज. त्यांना फक्त पाण्यात सोडून तुम्ही कुठेही जाऊ नाही शकत. इवन इफ बाळ स्नोईच्या वयाचं असो, 2 वर्षाचा असो किंवा 3 वर्षाचं असो. आय रेकमेंड की पेरेंटल सुपरविजन नेहमी असावी. कोणी पण मोठा माणूस तिथे सतत असावं. सो इफ यू वॉन्ट टू बाय दिस प्रोडक्ट लिंक इज इन डिस्क्रिप्शन बिलो. सो गो शॉप नाव. खूप छान प्रोडक्ट आहे. ओके 7:30 वाजलेत. जस्ट माझं लॉकआउट झालं. पी ऑफिसमधनं आली, जेवायला बसली आणि बघा स्नोईचं काय चालू आहे. स्नो पापाच्या तर एवढी लाडी लाडी होत नाही बेटा. हा मम्मा आल्यापासून मम्माचे गालच पकडते ती. कशा त्रास द्यायचा मम्माला. हा शोनी अर्धा तास झाले 7 वाजता ताट वाढले त्यापासून जेवायचं ट्राय करते. ती ज्यूस देत नाही तिला. आणि बाय द वे वन मोर थिंग, मॅडमांचा लेहंगा बहुत ही महंगा. ड्राय क्लिनिंग करून आणलाय. लग्नात कुठं पण लग्नात तुझी साडी खूप सुंदर होती, खूपच सुंदर. आपल्याला आज काय करायचंय बाय द वे, आज आपल्याकडे आता मोजून 3 दिवस आहेत. 3 दिवस नाही 2. हा तू 3ऱ्या दिवशी ते चालली आहे. ओ माय गॉड. आज तर करना ही पडेगा मतलब चालू. ठीक आहे. हॅलो गाईज. कॅमेरा ऑन केला का बेबी तू? थांब हे घे. अच्छा तर हां आता कर. हॅलो गाईज. हे गाईज असं कर. इतकी काय मेरी फेवरेट हूँ. ओ मेरी फेवरेट हूँ. मेरी फेवरेट हूँ. काही मला कोणाची काही गरज नाही. तेच चालू आहे. आता ठेवलाच नाही बरोबर कॅमेरा. हा आता तेच नाही. हॅलो गाईज. तू कर. हॅलो गाईज. नाही ना तिथं नाही, हातात. हॅलो चॅनल, वेलकम बॅक टू माय गाईज. बोल हॅलो गाईज. तिची खुश होते. हॅलो गाईज बोल के. बस नाही बस बेबी. चला खूप मेहनत घेऊन घेतली बेटा आजसाठी. बस बाय बाय गाईज. बाय. फायनली मुहूर्त निघालाय. रात्रीचे 11:15 11:30 वाजले तरी आम्ही डान्स प्रॅक्टिस करतोय गाण्यावरती. आणि इकडे यांचं वेगळंच चालू आहे. ही कोण आहे? नाती नाही, ही स्नोईची बेबी आहे. स्नोई रेडी? आर यू रेडी फॉर द डान्स? अरे बघा तिकडे कॅमेराचा मागे येऊन कॅमेराला हात लावते. नो शोनी डान्स गो टू बेबी घे डान्स. बेबी सोबत डान्स. तिच्यासोबत डान्स प्रॅक्टिस करणं खूप अवघड आहे. कुठे घेऊन चालली तू? गुलाबी साडी आणि लाल. डन झालं? नो बेबी नो. हाँ 5 6 7 गो.
नखरेवाली कुठं निघाली घाल तू साडी गाल गुलाबी पागल करते तुझी मोरनीसी चाल गुलाबी साडी आणि लाली लाल दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ अगेन गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ. एक नंबर. हे 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 करणं माझ्यासाठी किती म्हणजे मोठं अचिव्हमेंट आहे. डायरेक्ट 4-5 वर्षात पहिल्यांदा असं होतं की ती स्वइच्छेने स्वइच्छेने मजबुरी आहे. मजबुरी म्हणा काही म्हणा स्वइच्छेने ती सगळं करते. सो इट्स अ बिग बिग अचिव्हमेंट. चला स्टार्टिंग पासून आता काजळ लावून म्युझिक लावू. 5, 6 and 5, 6, 7 go. परत बस 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 हा बस. तू तिचं वय कमी तुझं जास्त आहे. स्नोई 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 स्नोई. चलो on on lyrics on counts and 5 and 6 and 5, 6, 7 go. काजळ लावून आले मी आज असं नको बघू अहो येते मला लाज केला श्रृंगार आणि घातलया साज दिसते मी भारी जणू अप्सरा मी खास ओ नखरेवाली कुठं निघाली घाल तू साडी गाल गुलाबी पागल करते तुझी अच्छा सर तुझी मोरनीसी चाल चाल हा चाल नाही गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ. पापाला दे ये दिसते मी भारी काढ 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 फोटो माझा काढ. बघा एक नंबर. हो 12:15 झालेत आणि आपली गुलाबी साडीचं कोरिओ डन झाला आहे. आणि आय कॅन टेल यू की हे ते डान्स वगैरे बघून असं वाटत असेल अरे काय याच्यात विशेष एवढं. पियू आहे ना एकदम अपोजिट आहे माझ्या. म्हणजे तिला डान्स बिलकुल आवडत नाही आणि माझ्यासाठी डान्स म्हणजे सगळं काही आहे. पियू अधूनमधून थोडाफार तुम्ही बघितला असेल डान्स करते पण ते असं खूप असं एकदम इच्छेने नाही करत. पण यावेळेस शी वॉज व्हेरी एक्सायटेड की नाही करायचं आहे. सो आय एम व्हेरी हॅपी की ह्याच्याला बाबा असं इंटरेस्ट घेऊन सगळं करते आहे. शी इज नॉट एकदम असं प्रोफेशनल डान्सर किंवा डान्स तिला आवडतो तशातलं नाही पण ती खूप ट्राय करते. आय एम व्हेरी हॅपी विथ दॅट. सो थँक्यू सो मच पियू. तेवढे एफर्ट्स टाकते त्यासाठी थँक्यू सो मच. आणि हा आपलं एक गाणं झालं आहे. मला अजून 2 गाणे घ्यायचे तर मला कुठलेही चांगले 2 मराठी गाणे कमेंटमध्ये सजेस्ट करून द्या. आपल्याकडे 2 दिवस आहेत अजून. त्या 2 दिवसात आपल्याला पुढचे 2 गाणे संपवायचे. हे एक गाणं तर झालं गुलाबी साडी. अजून 2 गाणे सजेस्ट करा आणि त्याच्यावरती तुम्हाला परफॉर्मन्स बघायला भेटेल. बाकी तुम्हाला डान्स कसा वाटला काय नाही थोडंफार 19-20 होतं आहे. मला अजून प्रॅक्टिस लागेल ते क्लीन होऊन जाईल. स्नोई आम्हाला बिलकुल प्रॅक्टिस करू देत नव्हते. आम्हाला अजून 2-3 वेळेस प्रॅक्टिस करायची होती बट इट्स ओके. ॲटलीस्ट आम्ही लेट स्टार्ट केलं पण ॲटलीस्ट एक गाणं संपवून टाकलं. उद्या थोडं लवकर स्टार्ट करू आणि जितकं होत असेल अजून ते प्रयत्न करू. पण तुम्ही मला तोपर्यंत गाणे सजेस्ट करून द्या आणि सबस्क्राईब करा केलं नसेल तर. अँड वी आर व्हेरी मच एक्सायटेड. आई पण येणार आहे लवकरच आणि आईसोबत अजून कोणी एक जण पण येणार आहे. आय थिंक ते थोडं सस्पेन्स ठेवलं तर बरं राहील म्हणजे तुम्हाला पण बघायला मजा येईल. आणि लग्नासाठी खूप एक्सायटेड आहोत. तुम्ही पण आहात का मला कमेंट करून सांगा. फुल अशी तयारी चालू आहे माझी. काल मी शॉपिंग संपवली. पियूची स्नोची शॉपिंग ऑलरेडी झालीच आहे. सो वी आर एक्सायटेड अँड आय थिंक तुम्ही पण असालच. सो कमेंट डाऊन सांगा कसं वाटलं काय नाही. गाणे पण सजेस्ट करून द्या. आपण व्हिडिओ पुढच्या व्लॉगमध्ये. टिल देन टेक केअर. बाय बाय. सी यू सून. गुड नाईट.